नमस्कार, मी डॉक्टर सविता गंगाधरराव पवार, विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथून आज आपल्याला ड्रोन फवारणी तंत्रज्ञान याविषयी माहिती सांगणार आहे। ड्रोन म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया। ड्रोन हा एक मशीन आहे जे अनमॅन एरियल एव्हिएशन व्हेइकल्स म्हणतो आपण, ज्या मानव विरहित तो चालवला जातो। हा जो ड्रोन आहे तो आपली जे सुरक्षा विभाग आहे ते जास्त प्रमाणात वापरल्या जातात, म्हणजे जिथे अतिदुर्गम भाग आहे की जिथे आपण पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे ड्रोन पहिले वापरले जायचे। पण आता आपला हा जो ड्रोन आहे तो आपल्या कृषीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत होत आहे। ती त्याचं इंट्रोडक्शन सुरुवातीला आपण फवारणीच्या माध्यमातून करत आहोत की जो ड्रोन हा आपल्याला फवारणीसाठी वापरायचा आहे। तो हा कृषी किसान ड्रोन म्हणून सुद्धा याला आपण ओळखले जाते। तर या ड्रोनचे एक आपण प्राथमिक माहिती पाहूया की हा ड्रोन कशा पद्धतीचा आहे। तर आपण इथे पाहतात की इथे एक आपल्या समोर एक कंपनीचा एक ड्रोन आहे। तर हा ड्रोनची ही मेन फ्रेम्स आहे पूर्ण। त्यानंतर याला एक प्रोपेलर म्हणजे पाते आहेत जे की फिरतात। त्यानंतर हे पाते फिरवण्यासाठी एक मोटार आहे इथे। नंतर तसेच याला जी मेन जी आहे ते टाकी आहे जी 10 लिटर पाण्याची क्षमता आहे या टाकीची। त्यानंतर याला पाईपलाईन्स आणि नोझल्स दिलेले आहे की ज्यामधून त्याची फवारणी करता येते। नंतर हा जो ड्रोन आहे तो पूर्ण बॅटरी ऑपरेटेड आहे। तो बॅटरी ज्या लिथियम पॉलिमर बॅटरीज आहेत त्या बॅटरीवर चालणारा हा ड्रोन आहे। आणि या ड्रोनची जे मेन उडण्याची क्षमता जी असते ती जी बॅटरी किती पॉवरची आहे किंवा त्याचे प्रोपेलर्स किती आहेत, म्हणजे हा इथे जर आपण पाहाल तर हा 1 2 3 4 5 6 हेक्साकॉप्टर म्हणजे 6 याला प्रोपेलर्स जोडलेले आहेत की त्यानुसार याचं जे काही वजन असतं म्हणजे आकारानुसार ज्याचा मीडियम आकाराचा असतो किंवा स्मॉल आकाराचा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला त्याची ड्रोनची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे त्यानुसार हा ड्रोन त्याची कॅटेगरी चालते। तर इथे आपण पाहत आहोत की हा आपण यामध्ये आता आपण याच्यात पाणी किती बसते आणि याची फवारणी कशा पद्धतीने होते। तर याचं डायरेक्ट आपण सुरुवातीला प्रात्यक्षिक पाहूया। तर आपण इथे टाकीमध्ये फवारणीसाठीचं द्रावण टाकत आहोत। याचा घेणार सुरुवातीला हे द्रावण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकरी पंपाला लागते त्याप्रमाणे औषध मिक्स करायचं। पण पाणी आपलं इथे 10 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे। तर 10 लिटर पाण्याच्या हिशोबाने आपल्याला ते औषध त्यामध्ये ड्रोन फवारणीमध्ये पाण्याची जी बचत म्हणतो आपण तर ती 10 लिटर पाण्यामध्ये आपलं 1 एकर फवारणी होते। आपला जो साधारण पंप असतो तर त्या साधारण पंपाने आपल्याला जास्त पाणी लागते आणि आपल्याला 90% आपली पाण्याची जवळपास तिथे बचत होते। त्यामुळे या ड्रोनचा फायदा अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो की इथे आपल्याला पाण्याची आणि औषधी सुद्धा जी आहे तर ती आपली औषधी एकदम जी फॉगरची साईज आहे ते जे फवारणी पडणार आहे तर ते एकदम नॅनो म्हणजे मायक्रोमीटर मध्ये असल्यामुळे एकसारखी समान त्या झाडांवरती तो पडणार आहे औषध। आणि ते एकसमान पडल्यामुळे काय होते की ते जे तिथे जी ऍब्सॉर्प्शन करण्याची क्षमता असते त्याची ती जास्त राहते आणि त्यामुळे आपल्याला जे फवारणीचा जो त्याचा इफेक्ट म्हणतो ज्या परिणाम जो असतो तो एकसारखा आपल्याला त्या कीड मरण्यावरती दिसून येईल। तो प्रत्येक जो ड्रोन असतो तर ह्या ड्रोनला हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा युनिक असतो याचा। हे स्टँड आहे त्याचा आणि ह्या ज्या बॅटऱ्यांवरती हा ड्रोन चालणार आहे तर त्या बॅटरी आहेत तर यामध्ये ही 16,000 मिली अँपिअरची आपल्याकडे 2 बॅटरी आहेत। हा 2 बॅटरीचा एका सेट लावल्यानंतर आपल्याला हा ड्रोन स्टार्ट करायचा आहे। तर या ज्या बॅटरी आहेत हे आपल्याला अशा पद्धतीने इथे फिक्स करायचे आहेत। त्यानंतर याचं हे कनेक्शन द्यायचं आहे का कुठल्या स्थानावरती ठेवलेलं आहे का त्याचं मेन लोकेशन ते स्ट्रेस केलं जाते GPS सिस्टीम मुळे। हा रिमोट कंट्रोल आहे। या रिमोट कंट्रोल वरती हा ड्रोन आपल्याला कंट्रोल करता येतो, ज्याचं आपण लँडिंग आहे किंवा लिफ्टिंग आहे स्प्रेइंग साठी आपल्याला जो मागे पुढे करायचंय कुठे लोकेट करायचंय तर त्यासाठी या रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने आपण हा पूर्ण ड्रोन आपण चालवणार आहोत फील्ड मध्ये। तर हा रिमोट कंट्रोल आहे ज्यावरती हा आपला ड्रोन आपण ऑपरेट करणार आहोत। फ्लाइट मोड असतो, यामध्ये ऑटोमेशन आणि मॅन्युअल ऑपरेटेड असे दोन्ही ऑप्शन्स असतात। पण आपण सुरुवात आणि याचे जे बटन्स आहेत की जे आपल्याला स्टार्ट करण्यासाठी काही आर्म्स असतात, एक आहे आणि एक आपल्याला लिफ्ट करण्यासाठी आहे की जे आपल्याला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड्स आहे। दुसरे जे बटन आहेत त्याचे जे पंप स्टार्ट करण्यासाठी आहे। तर हे इथे पूर्ण याचा
मॅपिंग तुम्हाला दिसते की कुठल्या फील्ड वरती हा आपला ड्रोन चालत आहे। तर याचं पूर्ण लोकेशन याच्यामध्ये या एका रिमोट कंट्रोल किंवा डिस्प्ले वरती आपल्याला हे दिसतं। तर आपण आता पाहूया की हा ड्रोन आपण कसा सुरू करणार आहोत किंवा फ्लाय करणार आहोत। हे सेफ्टी बटन आहे जे आपल्याला ऑफ करावे लागते ज्यावेळेस आपल्याला आर्मिंग करायचं आहे। तर आता हा आपण आर्मिंग करत आहोत, म्हणजे याला वर्धा येथे KVK ला जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्र क्षेत्रात ड्रोनचा वापर याबद्दल ड्रोन आपल्याला मिळालेला आहे। याचा आपण 115 पेक्षा जास्त गावांमध्ये प्रशिक्षण घेतले असून शेतकरी बांधवांना आपण ड्रोनच्या पद्धतीने कृषी क्षेत्रात कशी फवारणी करू, त्याचा काय फायदा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगत आहोत। तरी या ड्रोन उपकरणाचा बहुतांश शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा हेच कृषी विज्ञान केंद्र सेलसुरातर्फे आवाहन। धन्यवाद।